तर मित्रांनो आता आम्ही जातो कुणकेश्वराचं दर्शन घेऊ आणि आता आम्ही येऊ खंयसर तर कणकवली आपल्या बस स्थानकार असू तेन्ना आम्ही येतलो देवगडाक आणि देवगडमधून जातलो आम्ही पुढे कुणकेश्वर बघतो कसा काय आता सर्वेश आमचो ट्रिप प्लॅनर आहे आता ही अचानक ठरली ट्रिप आमची कालच ठरली सर्वेश काय वाटतं सर्वेश काय बोलायचं नाही आता म्हणता डायरेक्ट तर ह्या ब्लॉगमध्ये तुमका कुणकेश्वर आम्ही दाखवतलो आणि तिकडचा काय काय हा म्हणजे कुणकेश्वराचा इतिहास काय असा म्हणजे तिकडचा माहिती देतलो तर तुम्ही हे ब्लॉग पूर्ण बघा. सो आता आम्ही देवगड बस स्थानकवर पोहोचलेलो असू आणि आपले बंदे एकदम नॉक झालेले असत तर आम्ही पहिला काय बघतलो येऊचा बघतलो कारण आता धावकत लागली 2 तास आम्ही आता पण रिटर्नचा पहिला विचारून येतो यांका आणि मग बघतो पण थोडं नॉक झालो आता थोडा रिफ्रेशमेंट इम्पॉर्टंट आहे पहिला बघतो. आता आमका गरमी झालेली आहे ती आम्ही थोडा आता रिफ्रेश होऊ गेली इकडे आता आम्ही रिक्षा गेलेली असा आणि आम्ही म्हणजे देवगड स्टँडकडनं कारण कुणकेश्वर मंदिराकडे जातो बघतो कसा काय तर तिकडचा टायमिंग सगळं ॲडजस्ट करतो आमका अजून पण एक स्पॉट करूच बघूया शक्य झालं तर करतो बरोबर. हा बघा बतून आणि आता सगळा घेतलेला मी ऑलरेडी आणलेला आहे असं तर ह्यो असा आपल्या कुणकेश्वर मंदिराचा ओपनिंग गेट या बघा इकडे इलेरात एकदम असा म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी एकदम अशी फील झाली एकदम भारी वाटला खूप चांगला असा मंदिर आहे. आता पुढे बघूया तो मेन मंदिराची ओपनिंग आहे हे बघा अभिषेक आणि इकडे चालू आहे. आपल्या कुणकेश्वर मंदिराचो पण एक इतिहास असा म्हणतात की एकेकाळी समुद्रातून प्रवास करणाऱ्या एका अरबी व्यापाऱ्याचा जहाज जीव घेण्या वादळात सापडला. त्या व्यापाऱ्याक दूर अंधारात किनाऱ्यावर एक मंद लुकलुकणारो प्रकाश दिसलो. तो माणूस त्याच्याकडे बघून म्हणालो, तू कोण असय ता माका माहीत नाही, पण जर तू माझो जीव वाचयलय तर मी तुझा मंदिर बांधेन. आणि दुसऱ्या क्षणी वादळ थांबला. प्रवासी आणि जहाज सुखरूप किनाऱ्यावर पोहोचला. जवळ जाता शिवलिंग आणि दिवो दिसलो. शब्द पाळून व्यापाऱ्यान कारागिरांका आणून मंदिर बांधला जा आपण कुणकेश्वर मंदिर म्हणून ओळखतो. तुम्ही या मंदिरात कधी गेलेलात काय तर कमेंट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या पेजला फॉलो करा. सो लकीली आमका बरोबर आमचा दर्शन झालेला असा आणि आता आमचा जसा दर्शन झाला तसा म्हणजे दुपारचा दर्शनाचा टाईम तर संपलेला. सो लग आमचं चांगलं होतं आम्ही एक ते लांब नाही येलो तर सार्थकी झाला. तर तुमका आता आजूबाजूचं पण दाखवते काय काय मंदिराचं बाहेरचं सीनच भारी आहे एकदम भारी वाटतं. मंदिराच्या आतमध्ये फोटोग्राफी म्हणजे असं काय अलावत नाही त्याच्यामुळे आतमध्ये काय काढूचा विषय येत नाही. सो हो का हो काढू होतं एका वायात दिलो शॉट दिलो. आता आम्ही दुसऱ्या बाकीचे मंदिर आहेत त्यांचं पण दर्शन घेतो तिकडचं आणि आजूबाजू अजून काय काय असं तर तुमका दाखवते. तर ह्यो मंदिराचं इकडे नजारा असा या बघा या मंदिर आणि सीन बघा वा जबरदस्त सीन आहे बघ. इव्हिनिंगच्या वेळेला तर एकदम भारी खतरनाक वाटतं रे. सनराईज आणि सनसेटला जबरदस्त वाटतं एकदम एक नंबर. मी सर एकदम भरूनाची इलेलो असू एकदम हालत टाईट आणि इकडे ना एकच असो आमका असं म्हणजे खाली ह्या काय लाकडाचा ह्या कसं तसं सीन झालेलं आमका जरा लाकडा त्याच्यावर उभे असू नये ते सर उभंच राहू शकता नाही कोण एवढं हे तापलेले असत ना काय बोलतेलं. मंदिरच्या साईडला आहे बघा एक कुंड पण आपण बघू भेटता आणि इकडून आपण असा आहे ना मंदिरकडे जाऊ शकतो. ह्यो जसा आपल्या ब्लॉगचो शेवट आमची ट्रिप झालेली असा. तुमका ब्लॉग कसं वाटलो तर कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. बाय बाय.